श्रीरामाची कथा. श्रीराम कथा भारतीय संस्कृतीत असलेल्या एक अतिशय पवित्र आणि आदर्श कथा आहे. श्रीराम हे राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांचे सुपुत्र होते. अयोध्या नगरीत त्यांचा जन्म झाला. रामायण हा या कथेला विस्ताराने सांगणारा ग्रंथ आहे, जो महर्षी वाल्मिकी यांनी लिहिला आहे. त्यांच्या या कथेत मानवी जीवनाचे आदर्श, नीतिमत्ता आणि कर्तव्यपालन यांचा संदेश दिला आहे. बालपण. रामांचे बालपण अत्यंत साधे पण संस्कारक्षम होते. ते आपल्या 3 भावंडांसोबत लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्यासह वाढले. वसिष्ठ ऋषी यांच्या आश्रमात त्यांनी शिक्षण घेतले. ते शील, शौर्य आणि आदर्शांचे पालन करणारे होते. बालपणीच त्यांनी अनेक पराक्रम केले, जसे की विश्वामित्र ऋषींनी मदतीसाठी त्यांना घेऊन राक्षसांचा नाश करवला. विवाह. राम आणि सीतेची भेट जनकपुरी येथे झाली. सीता मिथिला देशाच्या राजा जनक यांची कन्या होती. राजा जनक यांनी सीतेचे स्वयंवर ठेवले होते, ज्यात शिवधनुष्य तोडण्याची अट होती. रामांनी शिवधनुष्य सहजपणे उचलून तोडले आणि त्यांचे विवाह सीतेशी झाले. लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचाही विवाह त्याच प्रसंगी सीतेच्या बहिणींशी झाला. वनवास. रामांना राजा दशरथ यांनी त्यांचा वारसदार ठरवले. मात्र दशरथांच्या राणी कैकेयीच्या एक मागणीमुळे त्यांना 14 वर्षे वनवास देण्याची आज्ञा मिळाली. रामाने कर्तव्यपालनासाठी वनवास पत्करला आणि सीता व लक्ष्मण सोबत वनात गेले. वनात त्यांनी अनेक कठीणाई सहन केल्या आणि आदर्श जीवन जगले. सीतेचे हरण. वनवास काळात लंकेचा राजा रावणाने सीतेचे हरण केले. रावणाने आपल्या बहिणी शूर्पणखेचे अपमान आणि रामाचा पराक्रम पाहून सूड घेण्यासाठी सीतेचे हरण केले आणि तिला लंकेला घेऊन गेला. राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात निघाले, तेव्हा त्यांना हनुमान, सुग्रीव आणि वानरसेनेची मदत मिळाली. रावण वध. हनुमानांनी लंकेत जाऊन सीतेची स्थिती रामला कळवली. रामाने वानरसेनेच्या सहाय्याने समुद्रावर सेतू बांधला आणि लंकेवर आक्रमण केले. रावण युद्धात रामाने रावणाचा वध केला आणि सीतेला परत मिळवले. या विजयामुळे रामला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आदर्श मानले जाते. परत अयोध्या. 14 वर्षांचा वनवास संपल्यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परत आले. अयोध्येत त्यांच्या आगमनानंतर मोठ्या आनंदाने दिव्यांचा सण साजरा करण्यात आला, जो आज दिवाळी म्हणून ओळखला जातो. रामांचे राज्याभिषेक झाले आणि त्यांनी आदर्श राजा म्हणून राज्य केले, ज्याला रामराज्य म्हणून ओळखले जाते. उत्तरकथा. राज्यात सीतेच्या पवित्रतेबाबत प्रश्न निर्माण झाल्यानंतर रामाने सीतेला राज्याबाहेर पाठवले. त्या वनात वाल्मिकींच्या आश्रमात राहू लागल्या आणि त्यांनी लव आणि कुश नावाचे 2 पुत्रांना जन्म दिला. लव कुशाने रामाची कथा अयोध्येत सांगितली आणि अखेर त्यांची ओळख पटली. सीतेने अखेरीस भूमातेला साक्षी मानून आपले स्थान घेतले. श्रीरामाच्या कथेचा सार. श्रीराम कथा नीतिमत्ता, आदर्श आणि धर्माचे पालन शिकवते. त्याग, कर्तव्यपालन आणि न्याय यांचे उत्कृष्ट उदाहरण रामचरित्रात पाहायला मिळते. त्यांच्या या महान गुणांमुळे राम आदर्श राजा, पुत्र, पती आणि बंधू मानले जातात.